मैत्रिणींनो, आज आपण बघूया पिठलं. तर त्यासाठी साहित्य घेतले: जिरं, मोहरी, कोथिंबीर, 2-3 मिरच्या, त्यानंतर आपण थोडा लसूण टेचून घेतलाय, एक कढीपत्त्याची काडी. नंतर फोडणी बघूया: 2-3 चमचे तेल, जिरं, मोहरी, टेचलेला लसूण, कढीपत्ता, हिरवी मिरची. तर हे चांगलं परतून घ्या. चांगलं खरपूस अशी फोडणी करून घ्यायची. नंतर एका प्लेटमध्ये बेसनचं पीठ, कोथिंबीर, हळद, चवीपुरतं मीठ, तर पाणी टाकून छान असं कालवून घेऊया. चांगलं कालवल्यानंतर आपण जी फोडणी दिलेली त्याच्यात ते टाकून घेऊया. तुम्हाला पाहिजे तेवढं घट्ट किंवा पाहिजे तेवढं पातळ तुम्ही तुमच्या ह्याच्यावरती करू शकता. तर हे फोडणी दिल्याच्या नंतर आपण 5 मिनिटं चांगलं हलवत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता आपलं पिठलं तयार आहे. तर आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.